पावसाळा सुरू झाला आहे आणि वातावरणातील बदलामुळे तुमचे देखील केस गळायला सुरुवात झाली आहे का? रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी झाली असेल किंवा वजन देखील कमी करण्याचा विचार करत असाल तर हे लाडू तुमच्यासाठीच आहेत. आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक असे कढीपत्त्याचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. विशेष म्हणजे हे लाडू बनवण्यासाठी आपण फक्त 4 पदार्थांचा वापर केला आहे आणि अजिबात साखर किंवा गुळाचा सुद्धा वापर केलेला नाही. कोणीही सहज बनवू शकेल एवढी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आणि लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही हे लाडू खाऊ शकतं. चला तर मग लगेचच पाहूया. केस, त्वचा, हृदयाचे आरोग्य, लठ्ठपणा यासारखे विविध आजारांवर रामबाण असलेले कढीपत्त्याचे लाडू कसे बनवायचे. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. कढीपत्त्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे. त्यामध्ये भरपूर असा ताजा कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे. कढीपत्त्याची पानं मी स्वच्छ धुवून नंतर ती कोरडी करून घेतली आहेत आणि आता ही कढईमध्ये घालायची आहेत. भरपूर अशी पानं वापरायची. बाजारामध्ये मोठी कढीपत्त्याची 3 ते 4 जुड्यांची फांदी येते. ती फांदी इथे मी स्वच्छ धुवून त्याची पानं काढून वापरली आहेत. मेजरमेंट कपने मोजाल तर साधारण 4 मोठे कप एवढी मी इथे पानं वापरली आहे. भरपूर अशी पानं वापरायची आहेत कारण ही भाजल्यावर आळली जातात आणि त्याची पावडर केल्यावर ती खूप कमी प्रमाणात बनेल. आता गॅसची आच मंद ते मध्यम ठेवायची आणि कढीपत्त्याची पानं जोपर्यंत कुरकुरीत होत नाही, त्यामधून पूर्णपणे पाण्याचा अंश जात नाही तोपर्यंत भाजून घ्यायची आहे. तुम्हाला ही प्रक्रिया करायची नसेल तर कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून फॅन खाली वाळवून घेतलीत तरी देखील चालेल. म्हणजे लगेचच ती भाजली जातील आणि त्यामधला पाण्याचा अंश पूर्णपणे कमी असल्यामुळे पटकन 2 ते 3 मिनिटात भाजली जातील. ज्यांचे केस भरपूर गळतात किंवा पांढरे झाले आहेत, मुळं कमकुवत झाली आहेत आणि वातावरणातील बदलामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढलं आहे, तर कढीपत्ता हे औषधासारखं काम करतं. रोज कढीपत्ता चावून खाल्ल्याने देखील फरक पडतो, पण एवढा वेळ नसतो किंवा लक्षात सुद्धा राहत नाही. अशा वेळेस तुम्ही ही कढीपत्त्याचे लाडू बनवून खाऊ शकता. त्याचप्रमाणे कढीपत्ता त्वचा आणि डोळ्यांच्या दृष्टीसाठी देखील चांगला आहे. तसेच रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं काम सुद्धा कढीपत्ता करतं. काही वेळातच बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत असा कढीपत्ता झाला आहे. 1-2 पानं अशी चुरून बघायची, पटकन त्याची पावडर होते इथपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे. म्हणजे अजिबात त्यामध्ये दमटपणा किंवा ओलसरपणा आपल्याला नको आहे. असं झालं की गॅस बंद करून कढीपत्ता एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचा. आता कढईमध्ये मेजरमेंट कपचा अर्धा कप भरून इथे मी अळशीच्या बिया घेतल्या आहेत. म्हणजे काही ठिकाणी त्याला जवस सुद्धा म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये फ्लॅक्स सीड सुद्धा म्हणतात. आमच्याकडे अळशी म्हणतात, त्यामुळे मी अळशीच्या बिया इथे बोलत आहे. आता या बिया सुद्धा आपल्याला मंद आचेवर तडतडेपर्यंत आणि छान अशा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. अळशीच्या बियांमध्ये सुद्धा ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, त्यामुळे कढीपत्त्याप्रमाणेच अळशीमुळे चेहऱ्याला छान ग्लो येतं, चमक येते, केस गळणे थांबतात आणि केस मजबूत व्हायला देखील मदत होते. वजन कमी करण्यास देखील अळशीच्या बिया मदत करतात वारंवार, त्यामुळे भूक लागत नाही. फायबर देखील भरपूर प्रमाणात असल्यामुळे. कढई गरम झाली आहे, त्यामुळे 2-3 मिनिटातच तुम्ही बघू शकता कसा तडतड आवाज यायला सुरुवात झाली आहे. अशा बिया तडतडायला सुरुवात झाली की समजायचं त्या भाजल्या गेल्या आहेत. आता लगेचच ह्या बिया सुद्धा एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायच्या आहेत. आता त्याच कढईमध्ये इथे मी 20 ते 21 बदाम घेतले आहेत. लहान आकाराचे आहेत. मोठ्या आकाराचे बदाम असतील तर 10 ते 12 घेतलेत तरी देखील चालेल. आता बदाम सुद्धा मंद आचेवर हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. फार करपवायचे नाहीत. हलकेसे भाजण्याचे डाग येईपर्यंतच भाजून घ्यायचे, म्हणजे त्यातला ओलावा निघून जाईपर्यंत, म्हणजे लाडू टिकायला मदत होईल. बदाम हे मेंदू आणि स्मरणशक्तीसाठी जेवढे फायदेशीर आहेत तेवढेच केसांसाठी, त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन ई असतं, त्यामुळे केसांना छान चमक येते आणि त्वचेला सुद्धा. फक्त 1 मिनिटातच बघू शकता हलके हलके याला भाजण्याचे डाग आले आहेत. असं झालं की लगेचच बदाम सुद्धा काढून गार करून घ्यायचे आहेत. आता याच कढईमध्ये 2 चमचे भरून साजूक तूप घालायचं आहे. तूप चांगलं विरघळू द्यायचं आणि थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत खजूर. आज इथे मी काळे खजूर वापरले आहेत. काळे खजूर मला आवडतात कारण त्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं आणि चवीला देखील खूप छान लागतात. तुम्हाला साधे खजूर वापरायचे असतील तर ते वापरले तरी देखील चालेल. इथे मी खजुराचं प्रमाण घेतलं आहे ते म्हणजे 10 ते 12 खजूर घ्यायचे आहेत.
किंवा तुमच्या आवडीनुसार कमी किंवा अधिक करू शकता. तुम्हाला किती गोड लाडू हवे आहेत त्यानुसार कमी अधिक करू शकता. खजूर साफ करून घ्यायचे, त्यामधील बिया आणि देठं काढून घ्यायची आणि या तुपासोबत फक्त 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत. म्हणजे लाडू टिकायला सुद्धा मदत होईल आणि तुपाबरोबर असा खजूर परतल्यामुळे मऊ होईल आणि मिक्सरमध्ये छान बारीक वाटला देखील जाईल. खजुरामध्ये देखील भरपूर प्रमाणात लोह असतं, त्यामुळे ॲनिमियाची समस्या असते ती कमी होते. विशेषतः महिला आणि मुलींनी रोजच्या आहारामध्ये खजुराचा वापर केलाच पाहिजे. खजुरामध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे साधी साखर किंवा गुळाचा वापर करावा लागत नाही आणि शरीराला झटपट ऊर्जा देखील मिळते. फक्त एखाद मिनिटातच खजूर असा व्यवस्थित मऊ झाला आहे. आता हा खजूर सुद्धा लगेचच आपल्याला काढून घ्यायचा आहे. काही मिनिटातच सर्व पदार्थ गार झाले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपण भाजून घेतलेल्या अळशीच्या बिया आहेत त्या घालायच्या आहेत. सोबतच आपण जी भाजून घेतलेली कढीपत्त्याची पानं आहे ती सर्व पानं यामध्ये घालायची आहे. मिक्सर जरी गच्च भरलेला दिसला तरी आता झाकण लावून हे आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे व्यवस्थित त्याची पावडर तयार होईल. मोठा मिक्सरचं भांडं असेल तर सर्व पदार्थ एकत्रच मिक्सरला तुम्ही फिरवून घेऊ शकता, पण मला आज लाडूंमध्ये छान असं बदामाचं टेक्स्चर येण्यासाठी मी सुरुवातीला बदाम घातले नाहीत. आता यामध्ये भाजलेले बदाम घालणार आहे आणि त्यानंतर यामध्ये तुपात परतलेलं खजूर देखील घालायचंय. झाकण लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सर हे फिरवून घ्यायचं आहे. तयार झालेलं सर्व लाडूचं मिश्रण एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे. टेक्स्चर बघू शकता किती सुंदर आलं आहे. त्यामुळे मी सुरुवातीला बदाम इथे फिरवले नव्हते, नाहीतर त्याचा भुगा झाला असता आणि लाडूला व्यवस्थित टेक्स्चर आलं नसतं. आता लाडू आपल्याला लगेचच वळून घ्यायचे आहेत. यामध्ये आणखीन कुठेही साजूक तूप किंवा खजुराचा वापर करायचा नाही. घरातील एखादी छोटीशी वाटी किंवा असा खोलगट चमचा घ्यायचा आणि लगेचच लाडू वळून घ्यायचे. बघू शकता किती सहजतेने लाडू वळला जातो आणि खायला देखील खूप सुंदर लागतो. तुम्हाला असं वाटत असेल कढीपत्त्याचा लाडू कसा असेल, पण एकदा करून बघा. अतिशय सुंदर लाडू लागतात. अजिबात वाटत नाही की आपण कढीपत्त्याचे लाडू खातोय. नुसता कढीपत्ता खायला गेलात तर तो सहसा सर्वांना आवडत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने लाडू करून बघा. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही हे लाडू खाऊ शकतं. आता हे लाडू कोणी कोणी खाऊ शकतं, तर महिला, मुली किंवा लहान मुलं, वाढत्या वयातील मुलं असतात त्यांनी, जिम किंवा वर्कआउटला जाणारे जे लोकं असतात त्यांनी, ज्यांच्या अकाली केस पांढरे झाले आहेत किंवा खूप गळतात अशा व्यक्तीसुद्धा हे लाडू खाऊ शकतात. या लाडूमध्ये सांधेदुखी कमी करण्याचे गुणधर्म आणि पचनक्रिया सुधारण्याचे गुणधर्म असल्यामुळे वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा हे लाडू खाऊ शकते. कोणी लाडू हे खाऊ नये. खास करून मधुमेह व्यक्ती. खजूर जरी नैसर्गिक गोडवा देणारा असला तरी त्यामध्ये साखरेचं प्रमाण भरपूर असते, त्यामुळे खूप जर शरीरात साखर असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने हे लाडू खाऊ शकतात. खजूर आणि अळशी हे उष्ण प्रकृतीचे असल्यामुळे ज्या गरोदर महिला आहेत त्यांनी गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने हे लाडू खाऊ शकतात. बाकी सर्वसामान्य व्यक्ती हे लाडू खाऊ शकतात. पावसाळ्यामध्ये शरीराला ऊब देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हे लाडू ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने हे लाडू खायलाच हवे. इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे 11 लाडू तयार झालेत. फार मोठे सुद्धा लाडू करायचे नाहीत. मध्यम असे छोटे छोटेच लाडू करायचे आहेत. लाडूचं टेक्स्चर बघू शकता किती सुंदर आलं आहे आणि लाडू तोडून सुद्धा दाखवते. किती मस्त मऊसूत लाडू तयार झाला आहे. आठवड्यातून फक्त 3 ते 4 वेळा हे लाडू खायचे. म्हणजे आज खाल्लात तर उद्या खाऊ नका, असं अल्टरनेट डे सुद्धा खाऊ शकता. म्हणजे एक दिवस आड करून हे लाडू तुम्ही खाऊ शकता. नक्की करून बघा सर्वांनी लाडू आणि स्वतःच फरक अनुभवा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? नेहमीप्रमाणे आवडली असेल तर लाईक, शेअर करून प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. लाडू करून बघा आणि कसे झाले कमेंट करून मला सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.